नासिक के येवला तालुका के देवलाने और आसपास के इलाकों में रात के समय आई तेज आंधी और बेमौसम बारिश ने प्याज उत्पादक किसानों को भारी नुकसान पहुंचाया है। कई किसानों की प्याज शेड ढह जाने से सैकड़ों क्विंटल भंडारित प्याज भीग कर खराब हो गया। पहले ही बाजार में प्याज का उचित भाव नहीं मिल रहा था, जिससे किसान आर्थिक संकट में थे। अब इस प्राकृतिक आपदा ने उनकी मुश्किलें और बढ़ा दी है। किसानों ने प्रशासन से तत्काल पंचनामा कर आर्थिक मदद देने की मांग की है। माझं नाव दत्तू भाऊसाहेब काळे, राहणार देवळाने, तालुका येवला, जिल्हा नाशिक। माझावाला सोलर प्लॅन्टचं पिलाट्या वगैरे सर्व उडून गेलेले आहे। या विहिरीवर कसली लाईटची सोय नसल्यामुळे आम्ही हा सोलर प्लॅन्ट बसवला होता। त्यामुळे आता आम्हाला कोणती प्रकारचे पाणी विहिरीतून काढता येणार नाही, जेणेकरून जनावरांना पण पाणी नाही देता येणार। घरातलं पाणी पण सर्व बंद झालेलं आहे। त्यामुळे सरकारने त्वरित याची दखल घेऊन त्वरित पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी सरकारकडे आमची मागणी। गोरख पर्वत काळे, राहणार देवळाने, तालुका येवला येथील आम्ही राहणारे। आमचे काल वावदानामुळे बरेच नुकसानी झालेले आहे। काहीचे घरं पडले, काही नुकसानी, बरेच सोलर उडून गेले। अशी भरपूर नुकसानी होऊन आमचे पंचनामे करावा सरकारने, अशी आमची विनंती आहे। किती कांदा होता आणि काय नुकसान झालं? आमचा कांदा कमीत कमी 70-80 क्विंटल एक चाळीमध्ये कांदा होता। तो पूर्ण वल्ला झालेला आहे। तो काहीच कामात राहिला नाही, उखड्या दाबासारखा झालेला आहे। आता असं मागणी काय सरकारकडे आहे? आता सरकारने एवढंच करावा का बाबा याची पंचनामे करून काहीतरी भरपाई की द्यावा शेतकऱ्याला, हीच विनंती आहे। काल अतिशय अचानकपणे आलेला वादळी वाऱ्याचा पाऊस एवढ्या मोठ्या भयानक प्रमाणात होता का आमचा नाशिक जिल्हा, येवला तालुका आणि अंदरसूल मंडळ मधील एक देवळाने या गावच्या वतीने मी सांगू इच्छितो, प्रचंड मोठी हानी झालेली आहे या देवळाने गावामध्ये। माझ्या माहिती आतापर्यंत मला मिळालेल्या माहितीनुसार 7 ते 8 लोकांचे घरकुलं उद्ध्वस्त झाले। त्याच्यानंतर 5-6 लोकांचे सोलर प्लॅन्ट पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि 70 ते 80% शेतकऱ्यांच्या कांदा चाळीमध्ये पूर्णतः भिजलेल्या परिस्थितीत आहे। काही पोल्ट्री चाळींचं नुकसान झालंय आणि 100, 150, 200 विविध प्रकारचे झाडं उन्मळून खाली कोसळलेले। तरी शासनाने त्वरित याची दक्षता घेऊन सर्वात लवकर पंचनामे करावे और जेवढं शक्य होईल तेवढे मदत करण्याचे प्रयत्न करावे, असे मी गावच्या वतीनं बोलू इच्छितो।